तर मित्रांनो मामाचा फोटो घरी आणलेला असला भारी दिसायला की नाही, लाइटिंग बघा खतरनाक वाटते. तर आजचा दौरा होता महादेवांचं दर्शन घ्यायला केरवड्याला, कोकणात जायचं होतं. त्यामुळे सकाळ सकाळी अशा लवकरच गाड्या फजवून सोडल्यात. एकतर कसं आहे ते अंतर लय लांब आहे आणि लवकर गेल्याला बरं असते हो. तिथं गावातला बबलूचा भेटला. तो म्हटला मोबाईल ठेव बाबा, खाली बघून चाल, पडला बिडला सर उचलला कोण आहे, चढत लय मोठा आहे. आता मला काही देवांची इकडलं काय माहिती नाही एवढं, त्यामुळे मी आपला बिचारा गरीब यांच्या मागणं जिकडे जाईल तिकडे जाईल. तो तिथनं कसा मोबाईल घेऊन माझं मी बाहेर आलो हे मलाच माहिती आहे. आता केरळच्या महादेवाच्या पाया पडायच्या आधी हिथं पाया पडायला लागते म्हणते, आणि मग इकडं पाया पडायला यायचं महादेवांच्या. हे बघा हे कसली यात्रा भरते इथं. मे महिन्याच्या दर सोमवारी अशीच गर्दी असते आणि दर्शन त्यातनं झालं तर तुमचं नशीब. ह्या कारणानंच बघितलं ते म्हणजे कोकणातली देवळं कसली खतरनाक असतात. हे मन भरून जाते. तर हे बघा की गणपतीचं मंदिर. त्यानंतर आम्ही गेलो श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरांच्या देवळात, आणि ही आहे श्रीपाद वल्लभांची मूर्ती. बघून घ्या. घर